श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत मेथीची खुसखुशीत वडी। ते इथे मी डाळ भिजत घेतलेली आहे, 1 कप चणा डाळ भिजत ठेवायची आहे। कोथिंबीर आणि मेथीचं प्रमाण समप्रमाणात घ्यायचं आहे। ते एकदम बारीक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचे आहे। मिक्सरच्या भांड्यात जिरं, हाफ टीस्पून, थोडंसं हिंग, धणे टाकायचे आहेत, मिरच्या टाकायच्या आहेत 5 ते 6 आणि डाळ टाकायची आहे। डाळ साधारण 3 ते 4 तास भिजत ठेवा। नंतर इथे चिंच गुळाचं पाणी ठेवलेलं होतं मी भिजत, ते ह्यामध्ये टाकायचं आहे। थोडंसं आलं लसूण टाकायचं आहे आणि छान एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। ते हे वाटून झालेलं आहे। इथे मी कोथिंबीर आणि मेथी बारीक चिरून घेतलेली होती। अर्धी कवड घेतलेली आहे खोबऱ्याची, ती किसून घ्यायची आहे। खोबरं किसून घ्यायचं आणि त्यामध्ये जे चणा डाळ वाटली होती ना मिश्रण, ते यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही कोथिंबीर आणि मेथी अशी स्वच्छ धुवून टाकली तरी चालेल, पण इथे मी बारीक चिरून टाकलेली आहे। त्यामध्ये थोडी चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, थोडासा तिखट मसाला टाकायचा आहे। मिरच्या देखील वाटलेल्या आहेत आपण, तर तुम्हाला जेवढं तिखट लागेल त्यानुसार ह्यामध्ये तिखट टाका। आणि मक्याचं पीठ घ्यायचं आहे। मक्याचं पीठ इथे मी 2 मोठे चमचे टाकलेलं आहे। तिथे 2 मोठे चमचे मक्याचं पीठ टाकायचं आहे आणि सर्व एकजीव करून घेणार आहोत आपण। व्यवस्थित बाइंडिंग आली पाहिजे। व्यवस्थित ते मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे 1 चमचा, ते यामध्ये टाकायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। ते इथे मिक्स करून झालेलं आहे। नंतर एक गोळा घेऊन असा लांबट आकाराचा गोळा तयार करायचा आहे। हाताला देखील जास्त चिकट नाही आहे, म्हणजे आपलं प्रमाण व्यवस्थित आहे। इथे मी चाळणी घेतलेली आहे, चाळणीला तेल लावलेलं आहे, त्यामध्ये हे वाफवण्यासाठी ठेवणार आहोत। तर असे बाकीचे देखील गोळे करून मी यामध्ये वाफवण्यासाठी ठेवणार आहे। ते इथे मी टोप ठेवलेला आहे, गरम पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये रिंग ठेवायची आहे आणि पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे आपल्याला। इथे पाणी चांगलं उकळल्यानंतर चाळण त्यामध्ये ठेवून वरती झाकण लावून 20 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर। ते इथे 20 मिनिटानंतर झालेले आहे, ते पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत। पूर्ण थंड करून झाल्यानंतर आपण कट करणार आहोत। तर अशा प्रकारे आपण हे कटिंग करून घेणार आहोत। तर असे तुकडे करून घेणार आहोत। इथे तेल तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये डीप फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही शेलो फ्राय केलात तरी चालेल आणि मीडियम आचेवर चांगले ब्राऊन कलर येईपर्यंत शेकून घेणार आहोत। तिथे छान कुरकुरीत असे आपले मेथी आणि कोथिंबीरची वडी रेडी आहे। नक्की रेसिपी ट्राय करा आणि आवडली असेल नक्की लाईक करा आणि शेअर करा।